27 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी तेगा क्षमा पांडवा गुण जेत पाचवा स्वरा माझी सुहावा पंचमो जैसा आणि वाकडेने ओघेसी गंगा वाहे उजूची जैसी का पोटी वळला उसी गोडी जैसी तैसा विषमाही जीवा लागी उजू कारू बरवा ते आर्जवगा सहावा जेतीचा गुण आणि पाणीये प्रयत्ने माळी अखंड जचे झाडामुळी परी ते आगवेची फळी जाणी जेवी तैसे शास्त्राचार्यतेने ईश्वरूची एक पाने हे पुढे का जे का जानने ते ज्ञान तेघा कर्मी जिये सातवा गुण होये आणि विज्ञान हे पाहे एवं रूप तरी सत्वशुद्धीची वेळे शास्त्रे का ध्यान बळे ईश्वर तत्वीचे मिळे निष्ठंक बुद्धी ते विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि अस्तिक्य जाणावे नववा गुण पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारलिया मार्ग मात्रा ते आदरे जे का मानने ते अस्तिक्य मी म्हणे तो नववा गुण जेने कर्म ते साच एवं नवही शमाधिक गुण जेथे निर्दोष ते कर्म जान हा स्वाभाविक ब्राह्मणाचे तो नवगुण रत्ना करू या नवरत्नांचा हारू न फेडिते ते दिन करू प्रकाश जैसा नाना चापा चापोळी पूजिला चंद्रू चंद्रिका धवळला का चंदनू निजे चर्चिला सौरभ्य जेवी तेवी नवगुण टिकलग जेने ब्राह्मणांचे अव्यंग कैच न संडी अंग ब्राह्मणाचे आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो एक प्रज्ञेच्या बरोबरी शौर्य तेज धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलानमम दानमीश्वर भावश्य शास्त्रम कर्म स्वभावजम तरी भानु हा तेजे नापेक्षीचे विविरजे का सिंहेन पाहिजे जावळलिया ऐसा स्वयंबजो जीवे लाठू सावा येविन उद्धटू ते शौर्य गाजेत श्रेष्ठो पहिला गुण आणि सूर्याचे निप्रतापे कोडी ही नक्षत्र हारपे ना तो तरी न लोपे सचंद्रितीही तेसेनी आपुले प्रोढी गुणे जया गा विस्मयो देणे आपण तरी न शोभने कायसे नाही त्रे प्रागल्य रूप तेजा जिये कर्मे गुण तुझा आणि धीर्युतो तिजा जेतीचा गुण वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी ना ते परियेस धैर्य जेथे आणि पाणी होका भलते तुके परी ते जिनोनी पद्म फाके का आकाश उंच्या जिके आवडे तया ते तेवी विविधा अवस्था पातलिया जिनोनी पार्था प्रज्ञा पळतया अर्था वेज देणे जे ते दक्षत्वना चोख चेत चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का माहे वनी प्रयत्नेसी चुक विजे सेजे जैसी रिपू पाटी दिजे तैसे समरांगणी हा क्षत्रियाचे आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसे आणि जालेने फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्म करू नाना आवडीचे निमापे चांदिने भलतेनी घेपे पुडलांचे निसंकल्पे तैसे जे देणे ते उमक गा दान जेत सावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का पोषुनी अवयव आपुले कर विजती मानविले तेवी पालने लोभविले जगजे भोगणे तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणामा जिरावो सातवा जेत ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुणविषेकी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जान शास्त्र क्षत्रियांचे नाना क्षत्रिय नव्हे नरू तो सत्व सोनयाचा मेरू म्हणून गुण स्वर्गा आधारो साता या अर्जुन पुढे श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना क्षमा हा पाचवा गुण असून 7 सुरांमध्ये पाचवा पंचम स्वर जसा मधुर असतो तसा तो आहे. आर्जव आणि वाकड्या ओघातून वाहणारी गंगा जशी सदैव सरळच असते किंवा वाकड्या उसातील रसाची गोडी जशी वाकडी नसते त्याप्रमाणे आपणास त्रास देणारा पाशी सरळपणाने वागणे याला आर्जव असे म्हणतात व हा गुणापैकी 6वा गुण आहे. ज्ञान आणि माळी प्रयत्नपूर्वक झाडांच्या मुळाशी पाणी घालतो
पण त्या सर्व श्रमांचे चीज जसे फळ देण्यात आहे, त्याप्रमाणे सर्व शास्त्रविहित कर्माचरणाने ईश्वर प्राप्ती हेच अंतिम असे जे स्पष्टपणे जाणणे ते ज्ञान होय. ते कर्मापैकी 7वा गुण आहे. विज्ञानाचे लक्षण असे आहे. विज्ञान तर अंतःकरणाच्या अत्यंत शुद्ध स्थितीत शास्त्र विचाराने ध्यानादी अभ्यास बलाने जी बुद्धी ईश्वररूपी निश्चय करून लीन होते, ह्याला विज्ञान असे म्हणतात. व ते ब्रह्मकर्मापैकी 8वे गुणरत्न होय. 9वा गुण आस्तिक्य होय. म्हणजे राजमुद्रा धारण करणाऱ्या कोणाही पुरुषाला प्रजा जशी मानते, त्याप्रमाणे शास्त्रवेद मार्गमात्राला आदरपूर्वक जे मानणे ते आस्तिक्य असे मी म्हणतो. हा ब्रह्मकर्माचा 9वा गुण असून त्यानेच ते कर्म सिद्ध होते. याप्रमाणे शमाधिक 9 गुण शुद्ध गुण जेथे दिसून येतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म होय असे समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा निधी असून सूर्य जसा सदैव प्रकाशमान असतो तसा या 9 गुण रूपी रत्नहाराने सदा अलंकृत आहे. अथवा चाफा जसा स्वतःच्याच फुलांनी नित्य पूजित होत असतो, चंद्र चांदण्याने जसा शुभ्र दिसतो किंवा चंदन आपल्या अंगाच्या सुगंधानेच जणू चर्चित असतो, त्याप्रमाणे वरील 9 गुणरूपी रत्नहार हा ब्राह्मणांचा निर्दोष अलंकार असून स्वभावत्वामुळे त्याला कधी सोडित नाही. आता धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म तेही तुला सांगतो. शौर्य म्हणजे प्रकाश देण्यास सूर्याला इतरांच्या मदतीची अपेक्षा नसते किंवा सिंहाला जसा दुसरा कोणी पाठीराखा लागत नाही, याप्रमाणे जो स्वभावतात बलवान असून दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा न ठेवणारा शूर असतो, तो शास्त्रवृत्तीचा पहिला गुण शौर्य होय. आणि सूर्यप्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे लोपून जातात, अथवा चंद्राचे साह्य घेऊनही तो सूर्य त्याच्या समोरून निस्तेज होत नाही. त्याप्रमाणे आपल्या प्रतिष्ठेने सर्व जगाला चकित करून कोणत्याही प्रसंगात डगमगून जात नाही. ते निश्चितपणाचे तेज हा शास्त्र धर्माचा 2रा गुण होय. व धैर्य हा त्या कर्माचा 3रा गुण. आकाश कोसळून पडले तरी ज्याचे मन बुद्धी डोळे झाकून घेत नाही ते धैर्य होय. आणि पाणी किती का खोल असेना, कमळ जसे त्याला खाली टाकून वर येऊन फुलते, किंवा पदार्थ किती उंच असला तरी उंचीत आकाश त्याला जिंकणारच. अर्जुना, त्याचप्रमाणे नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले असता बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे जे अनेक विकार त्यांना जिंकून त्यातून जो पार पडतो, हा जो गुण त्याला दक्षता असे म्हणतात. तो शास्त्रवृत्तीचा 4था गुण आहे. आणि अलौकिक सिद्धार्थ हा तिचा 5वा गुण. सूर्यकमलांची तोंडे जशी नेहमी सूर्याकडे असतात, तसा तो नेहमी शत्रूच्या समोर असतो. गरोदर स्त्री प्रयत्न करून पतिशया जशी टाळते, तशी रणांगणामध्ये शत्रूला चुकवण्याची अथवा पाठेमोरे होण्याची त्याची वृत्ती नसते. क्षत्रियाच्या आचारातील हा 5वा गुण. तो सर्व गुणात श्रेष्ठ असे जाण. 4ही पुरुषार्थांच्या वर जसा भक्तीचा क्रम लागतो तसेच हे होय. आणि आलेली फळे फुले कोणालाही अर्पण करण्यास वृक्षांच्या फांद्या जशा नेहमी तयार असतात, किंवा कमल समुदाय आपल्या सुगंधाविषयी सदा उदार असतो, किंवा ज्याला जेवढी इच्छा असेल तेवढा त्याने जसा चांदण्याचा भोग घ्यावा, त्याप्रमाणे याचकांच्या इच्छेप्रमाणे त्याला ते देणे, हे अतुल दान हे क्षत्रियाचारातील 6वे गुणरत्न होय. व आज्ञेने राहण्याचे एकच स्थान क्षत्रिय होय. हात पाय इत्यादी आपल्या अवयवांचे चांगले पोषण केले असता त्याच्याकडून वाटेल तसे काम करून घेता येते. त्याप्रमाणे प्रजेचे वात्सल्याने पालन केले तर उलट राजालाही तिचा उपभोग घेता येतो. त्याला ईश्वरभाव असे म्हणतात. तो सर्व सामर्थ्याला आधारभूत असा आहे. हा शास्त्रगुणातील 7वा राजा आहे. सप्तऋषींनी जसे आकाश शोभते तसा क्षत्रिय हा वरील 7 गुणविशेषांनी शोभतो. जे कर्म या 7 लोकोत्तर गुणांनी पवित्र गणले गेले आहे ते क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म असे जाण. अथवा जसा सप्तगुण संपन्न जो क्षत्रिय, तो सामान्य माणसासारखा मनुष्य नसून सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वतच जाणावा, म्हणून ते सप्तगुण जणू त्याच्या स्वर्गास आधारच होत असतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.